माझ्यासोबत आहेत कर्नल सुरेश पाटील आणि सरांनी डॅमसाठी पाणी पुरवठ्यासाठी खूप चांगलं काम केलंय. सर तुम्हाला कसा प्रतिसाद भेटला? नमस्कार. मी निवृत्त सैनिक सुरेश पाटील. गेले 30 वर्ष आम्ही धरणांचं पुनरुज्जीवन याच्यावर काम करतोय आणि त्याच्यात विशेषतः खडकवासला मोठं काम आमचं खडकवासल्याला उभं राहिलेलं आहे. आणि थोडासा इतिहास सांगणं गरजेचं आहे. खडकवासला धरण हे 1819 साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधलं. त्यावेळेला त्या 22 किलोमीटर पलीकडे असलेल्या धरणामध्ये अंदाजे 4 TMC पाणी होतं आणि पुण्याची लोकसंख्या जेमतेम 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख होती. आणि आम्ही जेव्हा ह्याचा अभ्यास केल्यानंतर समजलं की आम्ही कामाला जेव्हा सुरुवात केली तर त्यावेळेला असं दिसून आलं की त्या तलावामध्ये फक्त 1.5 TMC पाणी आणि लोकसंख्या झालेली आहे 60-70 लाख आणि त्यांचं गव्हर्नमेंटचंच फोरकास्ट आहे की पुढच्या 2 वर्षात ते 90 लाख होणार आहे. म्हणजे आपण जे अर्थशास्त्रामध्ये आपल्याला शिकवलं जातं मागणी आणि पुरवठा, तुमची मागणी दर तासाला वाढते आणि पुरवठा अक्षरशः कमी का झालेला आहे? कारण त्या 400 किलोमीटरच्या परिघामध्ये 40 किलोमीटरच्या परिघामध्ये मोठ्या प्रमाणात झाडतोड झाली, अतिक्रमण झाली, जमिनीचं पूल त्याला म्हणतो आपण कम्प्लीटली रॅन्सॅक. आणि त्याच्यामुळं इथं टंगोऱ्या टेबलला पाऊस पडतो आणि मोठ्या प्रमाणात माती वाहून येते. आणि आमच्या अभ्यासात ते असं दिसून आले की धरणामध्ये पाणी कमी आणि माती जास्त. सर लोकांनी काय म्हणजे केलं पाहिजे टू रिड्यूस वॉटर पॉल्युशन? आता बघा आमचे पंतप्रधान काय म्हणतात की सरकार जितना काम करणार तरी लोगों का बहुत सहभाग बहुत जरुरी आहे. म्हणून आम्ही इथं सगळे गणपती मंडळ आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये गणपती मंडळ आहे. ते 200-250 गणपती मंडळ, परत रोटरी, लायन्स, परत कॉलेजचे विद्यार्थी, NCC, निसर्गप्रेमी लोक सर्वांना एकत्र करून या धरणाचा विषय आम्ही मांडला की बाबा धरणातली माती काढणं गरजेचं आहे. आणि ती माती आम्ही 28 गावातल्या शेतकऱ्यांना वाटल्यामुळं आज त्यांचं शेतीचं उत्पन्न चौपट झालेलं आहे. आणि जेव्हा आपण 1 ट्रक माती बाहेर काढतो तेव्हा 1 टँकर इतकं पाणी साठतं. त्याच्यामुळं आपण जसं म्हटलं की पाण्याचा जो साठा आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं वाढलेला आहे. म्हणजे 25 लाख म्हणजे 10,000 how many millions of liters of water आणि सायंटिफिक टर्म्समध्ये 0.20 TMC. तर हे चांगलं स्वच्छ पाणी आहे. आणि हे पाणी जर आपण सगळ्या नागरिकांना पुरवू शकलो तर पाण्यावरती असं तुमचा जो प्रश्न आहे पाण्याचा पुरवठा कसा होतो वगैरे वगैरे तर ऑब्वियसली चांगलं पाणी सगळ्यांना घ्यायला मिळेल. Sir, being a retired army officer, what do you want to say to the youngsters who are just joining the army and the people who want to join army? No, I would like to tell them की आपण एका काळी विश्वगुरू होतो. आपला देश सगळं जग आपल्याकडे डोळे लावून बघत होतं. एकेकाळी आपण 92 लाख स्क्वेअर किलोमीटर होतो. आता आपण फक्त 40 लाखच वाचलेला आहोत. आणि मी तर म्हणतो की आपण सगळे भाग्यवान आहोत. कारण आपला हा देश आपल्याकडे इथे महामानव होऊन गेले आणि त्यांचे आपण जे धडे इतिहासात वाचतो तर आपण स्वतःला एक भाग्यवान समजायला पाहिजे की आपले जन्म इथं झाले. जसं छत्रपती शिवाजी महाराज आपले इथं झाले. देश सुजलाम करण्यासाठी प्रयत्न केले. ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यास करून आपल्याला देशासाठी संविधान दिलं. आणि त्याच्या तर आख्यायिका इतक्या सुंदर आहेत. तर मी नेहमी शाळेच्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांनी 18 तास एका मांडीवर बसून अभ्यास केलेला. तर माझी नवीन मित्रांना हेच सांगतो की बाबांनो आपल्याला यांच्या सगळ्यांच्याकडून आपल्याला काहीतरी चांगले गुण घ्यायचे आणि पुन्हा हा देश विश्वगुरू. सर तुम्ही इलेक्शन्समध्ये पण उभे राहिलाय तर काय संदेश आहे आपल्या नागरिकांना? मी तर असं म्हणेन की मी एक सैनिक म्हणून आहे. जसं मगाशी कुणीतरी म्हटलं की महिलांना सुद्धा इथं उमेदवारी दिली जात नाही आणि सैनिकाला पण दिली जात नाही. आणि तसं पाहिलं गेलं तर युरोपमध्ये किंवा US मध्ये म्हणजे डेव्हलप वर्ल्डमध्ये जोपर्यंत 5 वर्ष किंवा 3 वर्ष कॉन्स्टिट्यूशन नसेल केलं तर तुम्हाला पक्ष तिकीटच देत नाही. पण आपल्याकडे तसं होताना दिसत नाही. आणि आता मी जे पाण्यावरती काम करतोय गेले 30 वर्ष झालं तर त्याच्यासाठी मी खूप सगळ्यांना घेऊन शकतो. म्हणजे प्राईम मिनिस्टरपासून सगळे जलसंपदा मंत्री वगैरे कुणाला काही देणं घेणं नाही आहे. म्हणून माझ्या सगळ्या मित्रांनी मला म्हटलं की त्याचा आप खड़ा रहना चाहिए और आप काम
अनुभव है, ये इसका बेनिफिट मिल जाएगा, आप चुन के आएंगे तो पूरा देश का भला हो जाएगा. आणि म्हणून मग मी इथे काम करताना माझ्याबरोबर सगळ्यांना मी बरोबर घेतो. म्हणजे गणपती मंडळ 250 गणपती मंडळ माझ्याबरोबर आहेत, NCC, NSS, रोटरी, लायन, NCC सगळ्यांना मी बरोबर हे काम इथं सुद्धा उभं केलं आहे. तर माझं सगळ्या पुणेकरांना हीच विनंती आहे की माझ्यासारख्या सैनिकाला जर तुम्ही निवडून दिलं तर आम्ही इमानदारीने काम करू. आम्ही सेकंड इनिंगमध्ये समाजाचं भलं करायसाठी झालो. कारण आमचं जे सगळं जे तारुण्य असतं, जे आम्हाला 16वरती भरती करून घेतलं जातं, तेव्हा आम्हाला मिसळलं मिळत नाही, तेव्हा भरती करून घेतलं जातं. हां, आणि मग आमचा सगळ्यात जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, आम्ही सीमेवर भरती जातो. आणि ती फर्स्ट इनिंग असते आणि सेकंड इनिंगमध्ये आम्ही जेव्हा येतो तेव्हा आम्हाला वाटतं की आपण खरंच देशासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की आपले दरवर्षी 40 ते 45,000 सैनिक निवृत्त होतात. तर ह्या सैनिकांचा वापर राष्ट्रनिर्मितीसाठी होणं गरजेचं आहे. दिस इज अ ह्युमन रिसोर्स विच नीड्स टू बी युटिलाइज फॉर गुड ऑफ द कंट्री, फॉर द नेशन बिल्डिंग. म्हणून माझा एक रोल मॉडेल म्हणून मी सर्वांना माझ्या पुण्यातल्या सैनिकांना माहिती आहे की बाबा एक गणत आहे की जो आपलं घरदार विकून सर्वस्व विकून समाजाच्यासाठी धडपड करतो आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरती पण मी काम करतो आहे. पण पाणी हा विषय फार महत्त्वाचा आहे, पाणी आणि पर्यावरण. कारण आय हॅव अटेंडेड अ समिट विच वॉज हेल्ड इन Brazil in 1992, wherein I have interacted with the international environmentalists, and I have learned a lot of things from them. And then I try to implement those concepts in dam rejuvenation. So environment and tree plantation is a very, very, very important aspect. Yeah, thank you. As Sir said, plant trees, save environment, and Miyagamsha